तरी ऋषभ यांना विनंती करतो की आपण झहीरभाई यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. ए ऋषभ, तसेच बॉलिंगला आहेत ते हॅपी. खूपच सुंदर बॉल टाकलाय हॅपी आणि मिस फिल्डिंग. निरंजन यांनी घेतलाय बॉल. एक बॉल, खूपच रनिंग. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट. एक बॉल 2 रन. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत हॅपी. डॉट बॉलची सांगता होत आहेत. 2 बॉल 2 रन. 2 बॉल 2 रन. तिसरा बॉल घेऊन येत आहेत हॅपी. स्ट्राईकला आहे ते टिमो. त्याच प्रकारे नो बॉलचा इशारा आहे. नो +1 अशा 2 रना भेटतील. तरी 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर होत आहे तो 4. पुढचा बॉल हॅपी यांचा. वंडी गेला आहे. तरी नो बॉलचा इशारा आहे. नो +1. शेखर यांच्याकडून माने यांना एका षटकाराला 500 रुपये. प्रत्येक षटकाराला 500 रुपये मन्याला. तरी समोर आहेत ते अमर. तुम्हाला समोर मारून एक मोठं आव्हान उभं करावं लागेल शहीद भगतसिंग संघाकडे. बॉलर आहेत ते जोगी. एक बॉल. दोन बॉलच्या समाप्तीनंतर 27 रना. चौथी ओव्हर चालू आहे. 2 बॉल 27. अमर यांनी समोर मारलं पाहिजे. डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 27. खूपच छान बॉलिंग टाकतात जोगी. नो बॉलवर अमर यांनी उचलून मारलाय बॉल आणि कॅच होईल, पण नो बॉल आहे. 34 रन पूर्ण करतील अमर. नो +4 रना 5. नो प्लस किती रन आहेत? नो प्लस टोटल 4 रना. नो +3 आणि आता का वाईट 5. सुंदर कॅच. वेल कॅच. आदित्य वेल कॅच. खूपच सुंदर कॅच पकडलाय मान्याच्या. शब्बीर 4 बॉल. आता आले ते ऋषी लवटे, मॅन फ्रॉम लवटेवाडी. खूपच धडाडीचे फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संतोष लवडे यांचे चिरंजीव. आणि पुन्हा एकदा शबीर यांनी कॅच पकडलेला, पण जोगी आपले लाईन भटकलेत. खूपच सुंदर बॉलिंग टाकतात पण लाईन भटकलेत. नो नो येत आहेत. पुढचा चेंडू अमर यांचा आणि डेड बॉल. डॉट बॉल. आणि खूपच सुंदर बॉल मारलाय. बॉल आहे सीमा रेषे पार. षटकार. अमर यांनी आता खातं खोललंय आपलं. खूपच सुंदर षटकार. 4 ओव्हर 40 रना. शेवटची ओव्हर घेऊन येतील आधी. खूपच छोटा आव्हान दिलंय तुम्ही
शहीद भगतसिंग संघाला तुम्हाला मोठं आव्हान देण्यासाठी या ओव्हरमध्ये काहीतरी कमाल केला पाहिजे आणि आमचे स्कोरर आलेत रामा माझे मित्र तरी 4 बॉल 40 रन आल्यात शेवटची ओव्हर पहिला बॉल खूपच सुंदर कनेक्ट केलाय ऋषी यांनी स्ट्राइक रोट करून दिले अमर यांना 41 रना 1 बॉल 41 1 बॉल 41 रन झाल्यात 5 बॉल आहेत अमर यांच्याकडे काय करतील अमर एक मोठं आव्हान ठेवतील का शहीद भगतसिंग संघाच्या पुढे आणि 2 रन आता पळून काढल्यात 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 43 सिंगल डबल छान स्कोर उभा करता येत पण या स्कोर या ग्राउंडवर अरे डॉट बॉल काय सुंदर बॉल टाकलाय 3 बॉल 43 रन 3 बॉल 43 3 बॉल राहिलेत अमर यांच्याकडे एकच 6 मारलाय अमर यांनी वाईटचा इशारा पंचांचा 44 रना 3 बॉल राहिलेत आधी तुम्हाला कमबॅक करावं लागेल अमर तुम्हाला एक मोठं आव्हान ठेवावं लागेल अमर वर्सेस आधी वर्सेस अमर आधी आता कोणाचं पार्ट जड होत आणि खूपच सुंदर बॉल मारलाय अमर यांनी मागे सरून सीमा पार षटकार 50 अशाच प्रकारे मोरेश्वर 11 यांची 50 रना अर्धशतक पूर्ण झालं आहे शेवटचे 2 चेंडू छान मारलाय पण बॉल जाईल 1 रनासाठी इकडे वनडे आहे अमर शेवटचा चेंडू 51 रन झालेत 5 बॉल 51 शेवटचा चेंडू काय करतील अमर पाहावं लागेल एक मोठं कुणाल टॉस साठी ओम साईराम आणि कुणाल लिलेवाल खूपच सुंदर बॉल टाकला होता आणि वनडी अशाच प्रकारे 52 रना झाल्या 5 ओव्हर 52 52 रना नाणेफेक करण्यासाठी आहे कुणाल आणि ओम साईराम संघाला विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी यायचंय ओम साईराम आणि वेळेची कमतरता आहे सर्वांनी सहकार्य करायचंय वेळेची कमतरता आहे कुणाल हे इथं अवेलेबल आहेत ओम साईराम संघाचे कर्णधार संदीप बुरुंगे किंवा सुदर्शन कांबळे यांनी यायचंय नाणेफेक करण्यासाठी आणि टार्गेट आहे 52 नाणेफेक जिंकली होती शहीद भगतसिंग संघाने आणि 52 रन झाल्यात 53 रनाचं आव्हान आहे पण 52 कंपल्सरी आहेत कंपल्सरी चेसिंग आहे त्रेपन्न कंपल्सरी काढायचे आहेत कंपल्सरी 53 धन्यवाद पैसे वाचले माझे श्री मोरेश्वर 11 संघाने श्री सय्यद भगतसिंग संघापुढे कंपल्सरी 53 रनाचे टार्गेट ठेवले आहे
हॅलो, पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते अमर, स्ट्राईकवर आहेत ते हॅपी, नॉन स्ट्राईकला आहेत ते निरंजन. 53 रनांचे आव्हान. टॉस टॉस नाणेफेकीसाठी यायचंय कुणाल आणि ओम साईराम. खूपच सुंदर बॉल टाकला होता अमर यांनी. एक रन, सिंगल रन आले. एक बॉल एक रन. पुढचा बॉल वाईट बॉल. एक बॉल 2 रन. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ आलेत का? कुणाल यांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी यावं. दीपक कोडवते यांना विनंती आहे की दोन्ही संघांची नाणेफेक करून घ्यायची आहे. दीपक कोडवते यांना विनंती आहे. पुढील चेंडू वाईट. एक चेंडू 3 धावा. सुंदर सुंदर अशी बॉलिंग. अमर पण कमी नाही. अमर पण मस्तपैकी कमबॅक केला आहे. खूपच सुंदर बॉलिंग टाकतात. 2 बॉल 4 रन. स्ट्राईकवर आहेत ते हॅपी. खूपच जोरात मारला हॅपी आणि पंचांचा इशारा. बाउंड्री. बाउंड्री. 3 बॉल 8 रन. नाणेफेकी करून घ्यायचे दोन्ही करणाऱ्यांनी. बॅनर समोर यायचे. 3 बॉल 8 रन. चौथा चेंडू घेत आहेत अमर. स्ट्राईकवर आहेत हॅपी. समोर खेळून खेळण्याचा प्रयत्न मनोज यांची, मने यांची खूपच सुंदर क्षेत्र. नाणेफेक करतील ते दीपक. दीपक कुणाल हे टॉस जिंकले आहेत. लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा आणि कॅच पकडून हॅपी निरंजन यांचा पराभव. त्यांच्या खेळाला पूर्णविराम. आधी पुढील 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 स्ट्राईकला आहेत ते आधी. 5वा बॉल घेऊन येतात अमर. 5 बॉल 9 रन. खूपच सुंदर कनेक्ट केला बॉल आधी यांनी. 1 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 10. आता बॉलिंग घेऊन आहेत ते संतोष लवटे यांचे सुपुत्र ऋषी लवटे. संतोष लवटे हे पण त्यांच्या काळामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज होते. मुंबई इंडियन्सचे मलिंगा सारखी त्यांची ऍक्शन होती. खूपच नावाजलेले खेळाडू होते संतोष लवटे. तसेच त्यांचे चिरंजीव ऋषी लवटे आता काय करतील? वडिलांचं नाव रोशन करतील अशी आम्हाला खात्री आहे. तसाच पुढचा चेंडू ऋषी लवटे घेऊन येतात. नो बॉल आणि उंचावून मारलेला चेंडू आहे. सीमा पार षटकार. हॅपी यांनी मारला आहे षटकार. ऋषी लवटे यांचा खराब चेंडू. नो बॉलवर आलाय षटकार. 6+1 7 रन. 1 ओव्हर 17 रन. संतोष दादांनी ऋषी यांना एक कान मंत्र द्यावं.
पुन्हा एकदा डायरेक्ट बॉल. हॅपी यांचा तडपदार षटकार. ऋषी लाईन भटकले आहेत, दडपणाखाली ऋषी बॉलिंग टाकू नका. खूपच सुंदर, खूपच उत्कृष्ट गोलंदाज आहेत तुम्ही. आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 23. एक बॉल, सॉरी, एक बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 23. खूपच सुंदर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 24. आधी स्ट्राईकवर आहेत, काय करतील आधी आता बघू. खूपच सुंदर कनेक्ट केलाय, एकदम सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत आधी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 रना, खूपच छान रनिंग. 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 26. 21 बॉल 27 रनाची आवश्यकता आहे आणि दोन्ही बलाढ्य खेळाडू आहेत. कोणाचा तरी एक विकेट घ्यावा लागेल ऋषी यांना कमबॅक करण्यासाठी. 3 चेंडू आहेत त्यांच्याकडे, काय करतील ऋषी. आणि समोर खेळून काढलेला चेंडू संघ मालक सुनील यांच्या हातात गेलेला चेंडू. 1 रनावर 4 बॉल 27 रना. पुढचा चेंडू, 5वा चेंडू. हॅपी, काय करतील हॅपी. खूपच उंचावून खेळलेला चेंडू आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण खराब करणं म्हणजे चुकीचं आहे. 5 बॉल 29 रना. शेवटचा चेंडू ऋषी यांचा वर्सेस हॅपी. 2 रना पळून काढले आहेत. खूपच सुंदर रनिंग म्हणता येईल हॅपी आणि आदी यांची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 31 रना. 18 बॉलमध्ये पाहिजेत 22 रना. 18 बॉलमध्ये 22 रनांचे आव्हान पार पाडायचं आहे श्री शहीद भगतसिंग संघाला. 18 बॉल 22 पाहिजेत आणि दोन्ही बलाढ्य खेळाडू अजून स्ट्राईकवर आहेत. हे जर स्ट्राईकवर राहिले तर मला काय वाटत नाही की श्री मोरेश्वर 11 संघ हा विजय होईल. एक छान रणनीती आखावं लागेल. अमर हे पुन्हा आलेत आपली तडपदार ओव्हर घेऊन. त्यांनी एका ओव्हरीमध्ये 10 रना दिल्या होत्या पहिल्या ओव्हरीमध्ये. दुसरी ओव्हर थोडीशी खराब गेली, पण पुन्हा कमबॅक करतील का अमर चोपडे. समोर आहेत ते डाव्या हाताचे फलंदाज आदी. नॉन स्ट्राईकला आहेत ते बलाढ्य शरीराचे हॅपी. अमर वर्सेस आदी. खूपच सुंदर बॉल कनेक्ट केला आहे. 1 रन भेटेल. एका रनाच्या 32 रन. 1 बॉल 32. दुसरा चेंडू घेऊन आले. खूपच सुंदर मारलाय, वंडी गेलाय. 2 बॉल 33. तसेच पहिल्या पर्वाचे मातोश्री 11चे खेळाडू आदित्य जरांडे इथं आलेत. खूप दिवसानंतर आले. तुमचं पण स्वागत करतो. 2 बॉल 33 रना. तिसरा बॉल घेऊन आलेत अमर. खूपच सुंदर कॅच आणि छान पवार, युवराज पवार यांनी कॅच पकडून, यशराज चव्हाण यांनी कॅच पकडून आधीच्या खेळाचा केला आहे पूर्णविराम. 3 बॉल 33 रना, 2 विकेट. 15 बॉल 20 रना. नवीन बॅट्समन आहे दासू. नवीन बॅट्समन आला आहे दासू. खूपच सुंदर बॉल टाकलाय अमर यांनी. खूपच सुंदर बॉल टाकलाय अमर यांनी. 4 बॉल 33 रना.
14 बॉल 20, 14 बॉल 20 रना पाहिजेत भगतसिंग संघाला. खेळत आहेत ते दासू. पुढचा चेंडू घेऊन येतात अमर. खूपच सुंदर मारलाय. कॅच वर जायचं होतं पण बॉल सोडलाय आणि गेले बाउंड्री. एवढा उंच पुरा खेळाडू आणि त्यांनी बाउंड्री अडवली नाही. बॉलवर यायचं होतं, बॉलवर आला नाही. 13 बॉल 16 रनाची आवश्यकता. 13 बॉल 16 पाहिजेत. खूपच सुंदर बॅटिंग दासू. शेवटचा चेंडू घेऊन येतात शेवटचा चेंडू घेऊन येतात अमर. स्ट्राईकवर आहेत ते दासू, शांत खेळाडू, पण त्यांच्या बॅट आता तडपली आहे. बाउंड्री मारले दासू यांनी. समोरचा बॉल खूपच सुंदर बॉल, खूपच सुंदर बॉल, डॉट बॉल. 12 बॉल 16 रनाची आवश्यकता. स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. पण जोपर्यंत हॅप्पी हे स्ट्राईकवर आहेत तोपर्यंत काही होऊ शकतं. 2 बॉल 12 जरी आल्या तरी होऊ शकतं. एक समोर चेंडू टीम वाईट बॉल. अशा परिस्थितीत तुम्ही हे बॉल टाकणं, तुम्हाला अधिकारच नाही वाईट बॉल टाकायचा. या अशा परिस्थितीमध्ये 12 बॉल 15 रनाची आवश्यकता. आणि हॅप्पी यांनी उचलून मारलाय बॉल आणि अमर यांनी सोडलाय कॅच. सोडला कॅच, हारला मॅच, खतम, टाटा बाय बाय. खूपच सुंदर बॅटिंग हॅप्पी यांनी, खूपच सुंदर बॅटिंग केले. 11 बॉल 9 रन पाहिजेत. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कॅच सोडली. एवढा उत्कृष्ट खेळाडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये खराबी. पुढचा चेंडू घेऊन येते टिमू आणि आपल्याला पुढे फेडून आला. बॉल गेला सीमा पार, षटकार. आणि 3 रनाची आवश्यकता फक्त. 10 बॉल 3 रना. एक 6 वर 500, शेवटच्या 6 वर 500. खूपच सुंदर मारलाय हॅपी यांनी असा स्क्वेअर लेग. एक 6 वर 500. अरे रिव्हर्स स्वीप मारलाय हॅपी यांनी. काय खेळाडू, काय खेळतात. 1 डी तसेच 1 रनची आवश्यकता. अशा प्रकारे मोरेश्वर 11 संघाचा इथं पारड झाले जड. 10 बॉल पाहिजेत 1. अयो काय काय मारतोय हॅपी. खूपच प्रॅक्टिस करून घेत आहेत. पुढच्या वाटचालीस मोरेश्वर 11 यांना शुभेच्छा. आणि शहद भगतसिंग संघ गेलाय. मॅन ऑफ द मॅच आहे हॅपी. हॅपी यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारावं. आणि लवकरात लवकर कुणाल यांनी आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करावं. आणि सुनील